नमस्कार, मी कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस अध्यक्ष. आज महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस द्वारा इथे पोलिंग एजंटची ट्रेनिंग देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रणित जांभूळे, चेअरमॅन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रशिक्षण विभाग. आपण आज पोलिंग एजंटने मतदानाच्या दिवशी काय प्रोसेस करायची असते, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. सर्वप्रथम मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटने सहभाग घ्यायच्या असलेल्या प्रक्रिया याच्याबद्दल आपण बोलू. सर्वात प्रथम सकाळी पोलिंग एजंटला जवळजवळ 90 मिनिटांपूर्वी मतदान सुरू होण्याच्या पोहोचायचं असते. म्हणजे जवळजवळ 5 वाजता त्यांना पोलिंग बूथवर हजर राहायचं आहे. हे सर्वात मुख्य कारण आहे. त्याचसोबत आपल्यासोबत क्रमांक 10 फॉर्म नंबर 10 बाळगायचा आहे. फॉर्म नंबर 10 हा इलेक्शन एजंट किंवा तिथला असलेला उमेदवार त्यांना स्वाक्षरी करून तो प्रमाणपत्र देतो. त्या फॉर्मवर ओरिजिनल फॉर्म घेऊन आपल्याला प्रिसाइडिंग ऑफिसरकडे म्हणजे बूथच्या अधिकाऱ्याकडे जायचं असतं. त्यासोबतच आपल्याला इपिक आयडी असलेला म्हणजे वोटर आयडी आणि आपली आयडेंटिटी असलेला एक आधार कार्ड किंवा दुसरं काहीतरी आयडेंटिटी प्रूफ सोबत बाळगायचं असतं. त्यासोबत नवीन मतदार यादी, पेन, पेन्सिल, कागद आणि त्या ईव्हीएम संदर्भात असलेली माहिती सोबत न्यायची आहे. ईव्हीएम संदर्भात असलेली माहिती म्हणजे व्हीव्हीपॅटचा नंबर असेल, सीयू कंट्रोल युनिटचा नंबर असेल किंवा बॅलेट युनिटचा नंबर असेल, ते आपण सोबत घेऊन जाणे. हे नेल्यानंतर ज्यावेळेस मशीन ओपन केल्या जाते, सील ओपन केल्या जाते, सील ओपन केल्यावर तीच मशीन आपल्या मतदान केंद्रात आलेली आहे की नाही याची शहानिशा आपल्याला करता येते. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी मतदानाच्या दिवशी सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. त्यानंतर मतदान केंद्रावर या प्रकारे ईव्हीएमचं सेटअप असतं. त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट आहे, बॅलेट युनिट आहे, कंट्रोल युनिट आहे. यामध्ये मतदान केंद्रावर ज्यावेळेस मशीन्स येतात त्यावेळेस त्या काही सील लागलेल्या असतात. त्या सील कोणकोणत्या असतात तर या प्रकारे स्पेशल ऍड्रेस टॅग असतं. त्याच्यानंतर ऍड्रेस टॅग आहे, सीलिंग वॅक्स आहे, त्यानंतर ग्रीन पेपर सील आहे, एबीसीडी. या सर्व सील वेगवेगळ्या इक्विपमेंटवर म्हणजे बीयू वर, सीयू वर आणि व्हीव्हीपॅट वर लागलेल्या असतात. यामध्ये आपण सर्वप्रथम कंट्रोल युनिटवरच्या असलेल्या सील. पहिले यामध्ये 3 सील लागलेले आहेत. पहिलं आपण हा पिंक सील आहे जो कंट्रोल युनिटवर लागलेला आहे. दुसरं क्लोज बटनला एक स्पेशल टॅग असतो, हा एक सील आहे. त्याच्यानंतर हा तिसरा सील आहे. या संदर्भात हा तिसरा सील जो रिझल्ट आणि प्रिंटच्या मध्ये आतमधून टाकून त्याला चारही साईडनी सील केल्या जातं. त्यानंतर आपला बॅलेट युनिट ज्याच्यावर कॅन्डिडेटचे नाव असतात त्याच्यावर 2 सील लावल्या जातात. पहिला सील ज्याच्यामध्ये हा पिंक कलरचा सील लागलेला आहे. त्यानंतर दुसरा हा सील जो बाहेर इथे असलेल्या नॉकवर लावला जातो ज्याच्यामुळे आपल्याला ते खोलता येणार नाही. तिसरं हा व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅट मध्ये जिथे चिठ्ठ्या पडतात आणि त्या चिठ्ठ्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पडल्यावर जिथून काढल्या जातं हा तो बॉक्स आहे. या बॉक्सलाही ही सील लावल्या जाते. या सर्व सील व्हेरीफाय करणे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस मॉकपोल संपतो, मॉकपोल संपल्यानंतर 50 रिसिप्ट काढल्यानंतर त्या काळ्या लिफाफ्यात ठेवल्या जातात आणि त्याला स्टॅम्प वेगळ्या सीलने सील करून ठेवतात आणि त्यानंतर हा बॉक्स पुन्हा सील केला जातो आणि हा अशा प्रकारचा टॅग लावला जातोय. त्यानंतर महत्वाचं जो आपण बोलत होतो की पोलिंग एजंटचे काय काय काम आहेत. पहिलं, बूथवर ईव्हीएम ओपन करत असताना सर्व सील बरोबर लागून आहेत की नाही हे तपासणे. जे आपण आतापर्यंत सील पाहिल्या त्या पूर्णपणे बरोबर लागल्या होत्या की नाही याची शहानिशा करणे. त्यानंतर मॉक पोल प्रोसेसमध्ये सहभाग घेणे. मॉक पोल म्हणजे आपण मशीन्स पूर्ण लावल्यावर मशीन्समध्ये पूर्ण कनेक्शन्स लागल्यानंतर त्याच्यात 50 मतदान टाकलं जातं. 50 मतदान हे व्हेरीफाय करण्याकरता की तिथे असलेल्या सर्व बटन प्रॉपरली वर्क करत आहे की नाही या प्रोसेसमध्ये सहभाग घेणे आणि त्याचबरोबर मॉकपोलचा एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून घेणे. त्यानंतर मॉकपोल संपल्यानंतर तो डाटा आपण रिसिप्ट काढून व्हीव्हीपॅट सील करतो. त्याचबरोबर कंट्रोल युनिट मधून ते क्लिअर करणे हेही आपल्या समोर पूर्ण प्रोसेस करून घेणे हे आपलं काम आहे. त्यानंतर व्हीव्हीपॅट मधला पेपर काढून त्यालाही सील करणे. त्यानंतर महत्वाचं काम म्हणजे मतदान जेव्हा सुरू होतो, मतदानाचा वेळ जेव्हा 7 वाजता किंवा 8 वाजता असते, जेव्हा आपण रेग्युलर मतदान सुरू होतो त्यावेळेस पोलिंग एजंटचं काम काय आहे तर तिथे मतदारांची ओळख करणे. जोही मतदार मतदानाला येतो त्याची ओळख करून घेणे. त्याचबरोबर जर एखादा खोटा मतदार असेल किंवा त्या बूथमध्ये राहत नसेल त्याचीही ओळख करून घेणे. त्यानंतर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट मध्ये जर बिघाड झाला तर बिघाड झाल्यावर ते आपल्या समोर चेंज करून गेले. त्याचबरोबर
त्या चेंज झालेल्या ईव्हीएम मध्ये 16 मतदान टाकून घेणे. जसं मॉक पोल मध्ये आपण 50 मतदान केलं तसंच इथे आपल्याला 16 मतं टाकून घ्यावून मशीन बरोबर वर्क करत आहे की नाही हे चेक करणं ही पोलिंग एजंटचं काम आहे. त्याच्यानंतर जे फॉर्म भरल्या जातात त्या सर्व फॉर्म आपल्या समोर भरून घेणे, त्या पूर्ण प्रोसेसमध्ये भरल्या गेलेल्या फॉर्मवर सिग्नेचर करणे, प्रत्येक सीलवर सिग्नेचर करणे हे पोलिंग एजंटचंही महत्वाचं काम आहे. त्यानंतर पोलिंग संपल्यावर व्हीव्हीपॅट मधली बॅटरी काढून घेणे. आपल्या समोर पोलिंग जेव्हा संपून जातं, पोलिंग संपल्यावर ज्यावेळेस क्लोज बटन दाबल्या जाते, क्लोज बटन दाबल्यावर व्हीव्हीपॅटची बॅटरी काढून ते सील करून घेणं. विदाऊट बॅटरी त्याच्यावर कुठल्याही मतदान होणार नाही, म्हणून ती बॅटरी काढणे आवश्यक आहे. क्लोज झाल्यावर सील करणे आणि महत्वाचं स्ट्रॉंग रूम पर्यंत ईव्हीएम स्ट्रॉंग रूम पर्यंत नेत असताना त्यांच्यापर्यंत जाणे, स्ट्रॉंग रूम पर्यंत त्याचा पाठलाग करणे. हे करत असताना महत्वाचं मतदार ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस मतदार मतदानाला येतो त्यावेळेस तो आपला मतदान कार्ड घेऊन येतो, वोटर कार्ड घेऊन येतो. पण ते जर त्याच्याकडे अवेलेबल नसेल तर या प्रकारचे 12 कार्ड आपण त्याच्या आधारे त्यांचं मतदान घेऊ शकतो, ज्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड, ऑफिशियल आयडेंटिटी कार्ड, पासबुक विथ फोटो, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, युनिक डिसॅबिलिटी कार्ड, पेन्शन डॉक्युमेंट आणि आधार कार्ड हे 12 कार्ड ज्याच्या आधारे आपण मतदारांचं मतदान घेऊ शकतो. त्याचबरोबर मॉकपोल झालं, 50 मतं टाकली, या प्रकारचा एक फॉर्म असतो जो मॉकपोल झाल्यावर भरून घेणे, त्याच्यावर आपली स्वाक्षरी करून घेणे हे आपल्या डोळ्यापुढे करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म नंबर 17, ज्यावेळेस आपलं मतदान पूर्णपणे संपतं, ज्यावेळेस मतदान संपलेलं आहे, सील केलेले आहे मशीन, बॅटरी काढून घेतली आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आणि आवश्यक काम म्हणजे फॉर्म नंबर 17C. फॉर्म नंबर 17C प्रिसाइडिंग ऑफिसर कडून भरून घेणे, त्याची एक कॉपी आपण घेणे. ते घेत असताना याच्यात लिहिलेल्या सर्व गोष्टी, या फॉर्म मध्ये असलेल्या सर्व गोष्टी भरून घेणे, ज्यामध्ये कोणती लोकसभा आहे, विधानसभा कोणती आहे, कंट्रोल युनिटचा नंबर काय आहे, बॅलेट युनिटचा नंबर काय आहे, व्हीव्हीपॅटचा नंबर काय आहे, किती मतदान पडलं, पुरुष किती, महिला किती, एखाद्या याच्यात जर चॅलेंज केलेलं असेल त्या वोटमध्ये चॅलेंज केले, किती वोट चॅलेंज केले गेलेले आहेत, या सर्व गोष्टी भरून त्याच्यावर प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे तिथल्या अधिकाऱ्याची सही, त्याचबरोबर पोलिंग एजंटची सही, हा फॉर्म सोबत घेऊन आपण मतदारांची पूर्ण माहिती घेऊन हा फॉर्म नंबर 17C घेऊन आपल्या वरिष्ठांकडे सुपूर्द करणे. ज्यावेळेस पूर्ण मतदान संपतं त्यावेळेस मतदार यादी आणि हे या दोन्ही देणे. हे करत असताना ज्यावेळेस आपण पोलिंग सेंटरमध्ये असतो तर आपल्या एका पोलिंग एजंट सोबत 2 रिलीव्हर सोबत असतात. हे 2 रिलीव्हर आपल्याला रिलीव्ह करण्याकरता असतात. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण मतदान केंद्रात पहिला पोलिंग एजंट आतमध्ये जातो आणि प्रत्येक याच्यावर टिक करतो, कोणता वोटर आला याची माहिती घेतो, त्याच्यानंतर जेव्हा तो बाहेर जातो तर तीच कॉपी घेऊन बाहेर जाणे आणि नवीन कॉपी सोबत दुसऱ्याला आतमध्ये पाठवणे, जेणेकरून ज्या कॉपीवर पहिल्यांदा टिक केलेला आहे ते बाहेर गेल्यावर कोणते मतदार अजून मतदानाला आले नाही याची व्हेरिफिकेशन झाल्यावर आपण मतदारांचा जास्तीत जास्त मतदान कसं होऊ शकते आणि कोण कोण राहिलेले आहे याचंही आपल्याला माहिती घेता येते. ही सर्व प्रोसेस जर आपण केली तर येणाऱ्या काळात ज्याही वेळेस हे पोलिंग एजंटचं काम असतं हे पूर्णपणे निभवल्यावर आपण जास्तीत जास्त मतदान आपल्या पक्षासाठी करून घेऊ शकतोय. धन्यवाद.